घडलेलं आहे. मथुर बी आमच्याकडेच घेतला होता, त्याला मी सासपडमधून घेतला होता. कसा म्हणजे लहानपणीपासून त्याला घडवला तुम्ही, हो, लहानपणापासून. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे अख्खं बिनजोडचं क्षेत्र, संपूर्ण बिनजोडचं क्षेत्र या बैलानं गाजवले, काय सांगाल त्याबद्दल? कसं आहे, आम्ही लहानपणापासून त्याला ट्रेनिंग दिलेलं. बर. चालवाय नेत होतो मुळात 1-2 किलोमीटर रोज, सकाळी संध्याकाळी. एक टाइम तर 100% नेतच होतो आम्ही. सकाळच्या पारी आलं की व्यायाम त्याला शिकवायचो. दुसरी गोष्ट फेर म्हणजे चालवणं झालं की चालवाय शिकायचो, चालवून फेरे द्यायला लागलो. फेरे दिले की नंतर आम्ही इतर 1-2-3 रेस केल्या चांगल्यापैकी. नंतर आम्ही मुंबईला पाठवलं. घेतलेला कुठून मथुरला कसं? जो सासपडमधून एक मित्राकडे घेतला होता. बर. आणि किती रुपयाला घेतलेलं कसं काय? 77,000ला खोंड घेतलं होतं. 77,000ला. काय म्हणजे काय वैशिष्ट्य बघून घेतलेलं खोंड, की बाबा त्यापूर्वीची म्हणजे त्या दावणीला कुठली चांगली बैल झाली? ह्या वासराची जात आहे का नाही आता, बर. शेम असा मथुर होता, बर. एवढाच पवन सारखं. पवन सारखा. असा बघूनच मी त्याला घेतलेला. बर. आमच्या स्वप्नात पण वाटत नव्हतं की ते एवढा म्हणजे पुढच्या रेंजला पळल.